प्रेक्षकांनो, आज तर तुम्ही रिव्ह्यू थोडासाही स्किप करू नका. एवढा जबरदस्त दाखवलाय. पिंकी आणि युवराज भेटलेत कसे, केव्हा, कधी? तर पुढे बघा. सुरुवातीला आपण बघतोय पिंकीला ते ग्रामपंचायतीच्या ऑफिसचं कुलूप उघडायचं असतं. कसं उघडावं ते कळत नाही. मग ती तिच्या डोक्याची पिन घेते आणि फायनली कुलूप उघडते. तिथे ती शोधाशोध करतच असते. तेवढ्यात तिथे युवराज येतो आणि तो पूर्ण नशेमध्ये असतो. त्याने खूप दारू पिलेली असते आणि ती एकदम धनी म्हणते. आणि युवराज पिंकीकडे बघतो आणि बघतच राहतो. तो म्हणतो, आम्हाला माहीत होतं कारभारीन, तुम्ही इथेच असाल, आमच्या आसपास असाल. का छळताय आम्हाला? मला माहीत होतं कारभारीन, जेव्हा तुम्ही हरवलात तेव्हा तुम्ही इथेच होता, शेवटच्या दिवशी. असं वाटत होतं कारभारीन, पुरावा शोधायला तुम्ही इथे नक्की येणार. का छळताय हो मला कारभारीन? युवराजनं प्रेक्षकांनो एवढा नशेत आहे, तो काय बोलतोय त्याचं त्याला कळत नव्हतं. पण त्याला एवढं नक्की कळालं होतं की आपल्यासमोर पिंकीच आहे. तो पिंकीला म्हणत असतो, बोला की कारभारीन, माझ्याशी बोला. पिंकी मनात बोलत असते, धनी, तुमच्या तोंडून कारभारीन हे शब्द ऐकायला मी आसुसले होते हो. युवराज पिंकीच्या जवळ गेलाय आणि तिला बघतोय आणि म्हणतोय, बोला की सरपंच बाई, काहीतरी बोला. आणि इकडे धनंजयला खबर लागली आहे की कोणीतरी ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये शिरलंय, कारण बाहेरून एक खबऱ्या ठेवलेला असतो यांनी. आणि धनंजय म्हणतो, आम्ही पोहोचतोच तिकडे, तू समोर जाऊ नकोस. आता युवराजने पिंकीला स्पर्श केलाय आणि इथे ना प्रेक्षकांनो त्यांनी सुंदर असं एक गाणं दाखवलंय या दोघांच्या भेटीचं. बेधुंद मी वाऱ्या सवे बघ चाललो तुझ्याकडे. खूपच सुंदर गाणं प्ले केलंय. पिंकीने जेव्हा युवराजचा स्पर्श जाणवला तिला, तेव्हा तिला खूप छान वाटलं की एवढ्या दिवसानंतर ती तिच्या धनीचा स्पर्श फील करतीये. युवराजला सुद्धा कळतंय की हा त्याच्या कारभारणीचा स्पर्श आहे. तो नशेमध्ये जरी असला तरी प्रेक्षकांनो यांचं प्रेम एवढं अप्रतिम दाखवलंय, अनबिलिव्हेबल. खरंच छान दाखवलंय त्यांनी. युवराज पटकन तिला त्याच्या मिठीत घेतो आणि म्हणतो, कारभारीन, खरंच तुम्ही आहात. प्रेमाला कुठल्या चेहऱ्याची गरज नसते प्रेक्षकांनो, मनाची परिभाषा पुरेशी आहे. तसंच युवराज आणि पिंकीच्या बाबतीत आहे. युवराज पिंकीला म्हणतोय, कारभारीन, तुम्ही का गेलात मला सोडून? माझ्या प्रेमात काही कमतरता होती का कारभारीन, म्हणून मला सोडून गेलात? तुम्हाला म्हटलं होतं मी, सरकारवाडा सोडून जाऊ आपण, सोडून जाऊ. तुम्ही माझं ऐकलं नाहीत. कारभारीन, आम्हाला विश्वास होता की हा मेडिकलचा कॅम्पचा घोटाळा तुम्ही नाही केला, तुम्हाला फसवलंय कोणीतरी. आणि आता पिंकीच्या डोळ्यात अश्रू आलेत की तिच्या नवऱ्याचा तिच्यावर किती विश्वास आहे. युवराज म्हणतो, तुम्हाला काय विश्वास नव्हता का आमच्यावर? आम्ही तुमचं रक्षण करू शकणार नाही? पिंकी म्हणते, नाही धनी, तसं नाहीये. युवराज म्हणतो, तसं नाही तर कसं आहे? बघा आमच्याकडे, आम्ही स्वतःचे काय हाल करून घेतलेत. खायची शुद्ध नाही, प्यायची शुद्ध नाही. असं कुठे असतं का? ठीक आहे, तुम्हाला जर आम्ही असेच पाहिजे असो तर आम्ही असंच राहू, आम्ही आयुष्यभर असंच राहू. आणि आता तो एकदम चक्कर येऊन खाली पडलाय. पिंकी त्याच्या जवळ जाते, त्याच्या गालावरनं हात फिरवते आणि म्हणते, धनी, अहो उठा, काय झालं तुम्हाला? पिंकी खूप रडायला लागते. ती म्हणते, धनी, तुमची ही अवस्था माझ्यामुळे झाली आहे. काय अवस्था करून घेतली आहे तुम्ही? मी खरंच वाईट आहे धनी, मी तुमचं ऐकायला हवं होतं. तुमची ही अवस्था माझ्यामुळे झाली आहे धनी. धनी, मी खूप वाईट आहे ना? मी आता तुम्हाला सोडून नाही जाणार. आपण लवकरच भेटू धनी. मी आता काय करू? तुम्हाला कसं घरी नेऊ? आता तेवढ्यात गाडीचा आवाज येतो पिंकीला. धनंजय आणि बापूसाहेब तिथे पोहोचलेत. पिंकी ऑलरेडी खूप इमोशनल झालेली असते, पण आता एवढ्या मोठ्या युवराजला ती कशी उचलणार? आणि ती खूप घाबरते. तिला जेव्हा बाहेर चाहूल लागते तेव्हा ती म्हणते, अरे देवा, मी काय करू आता? धनी, मला सोडा, मला या क्षणी जावं लागेल. मला माफ करा, पण मी तुम्हाला लवकरच भेटेल. माझा नाईलाज आहे धनी, मला सोडा. धनंजय म्हणतो, बापूसाहेब, दरवाजा उघडा आहे. बापूसाहेब म्हणतात, हो, कोणीतरी नक्की आहे, जावाय बापू आतमध्ये. आता पिंकी युवराजच्या हातातनं तिचा हात सोडवत असते. युवराजने तिचा हात खूप घट्ट धरलेला असतो. आता ती जेव्हा हात सोडवते ना प्रेक्षकांनो, तेव्हा तिचं कडं युवराजच्या हातात राहतं आणि त्या कड्यावरनं एवढं जबरदस्त ट्विस्ट येणारे पुढे की काय सांगू. आता हा बापूसाहेब थांबा म्हणतो. पिंकी जरा घाबरते, तिला वाटतं बघितलं की काय कोणी. आणि बापूसाहेब आता पिंकीला पकडणार. तेवढ्यात युवराज तिकडे बाजूने कन्हायला लागतो, कारभारीन, कारभारीन. आता बापूसाहेब म्हणतात, अहो जावई बापू, इकडे युवराज पडलेले आहेत, लवकर या. धनंजय पळत येतो तेव्हा पिंकी यांचं लक्ष नसताना मागून पळत सुटते आणि ती जीवाच्या आकांताने एवढी पळते की ती अचानक एका गाडीसमोर येऊन पडते. आणि ती गाडी दुसरी तिसरी कोणाची नसून सपकाळ साहेबांची असते प्रेक्षकांनो. आला ना कहाणी में ट्विस्ट. सपकाळ साहेब आणि त्यांची मिसेस पटकन गाडीच्या खाली उतरतात, पिंकीला पाणी वगैरे पाजतात. अहो, ही कोणाचं लेकरू आहे? हिला पाणी द्या, चक्कर आली वाटतं हिला. आता ते पिंकीला उठून त्यांच्या गाडीत बसवतायत.
पिंकीच्या पायाला जोरात लागलेलं असतं. ती पळत असते ना, अचानक हे ब्रेक दाबतात गाडीचा म्हणून ती वाचते. आता पिंकीला ते गाडीत बसवल्यानंतर इन्स्पेक्टर येतात आणि म्हणतात, "अहो सपकाळ साहेब, इथून कोणाला पळताना बघितलंय का?" सपकाळ साहेब म्हणतात, "नाही." आता बापूसाहेब येतात तिथे आणि म्हणतात, "अरे वा सपकाळ साहेब, तुम्ही इथे?" पिंकी या सगळ्यांना बघून खूप घाबरते. बापूसाहेब म्हणतात, "तुम्ही काय करताय सपकाळ साहेब एवढ्या रात्रीचे इथे?" मग त्यांच्या मिसेसही जरा घाबरतात की हे काय प्रकरण सुरू आहे. पण त्या म्हणतात, "अहो आमच्या मितालीची आज फ्लाईट होती ना, तिची फ्लाईट जरा लेट झाली म्हणून आम्ही वापस जात होतो. ती मुंबईला येते ना आज. आम्हाला तिला घ्यायला जायचं होतं मुंबईला म्हणून आम्ही निघालो होतो." आता बापूसाहेब म्हणतात, "अरे वा वा वा, मिताली ताई येत आहे का? छान छान. नाही आम्ही तुमच्या घरी येणारच होतो त्या संदर्भात बोलायला." आता सपकाळ साहेब आणि त्यांच्या मिसेस एकमेकांकडे बघायला लागतात की हे काय नवीन प्रकरण आहे यांचं आता, म्हणजे असं कदाचित वाटलं असावं. आता ते इन्स्पेक्टर गाडीमध्ये बघतात की ही मुलगी कोण आहे तुमच्यासोबत. त्या मिसेस सांगतात सपकाळांच्या की "अहो ही मुलगी आमच्या सोबतच आहे, तिला जरा चक्कर आली होती म्हणून आमच्या सोबत चालली आहे ती." धनंजय वाकून वाकून बघत असतो गाडीमध्ये कोण आहे आणि बापूसाहेब सुद्धा. आता हे सपकाळ म्हणतात, "तुम्ही काय करताय एवढ्या रात्रीचे बापूसाहेब इथे?" बापूसाहेब म्हणतात, "अहो नाही हो, आम्हाला खबर लागली होती की पंचायतीच्या ऑफिसमध्ये कोणीतरी चोर शिरलाय. नाही म्हणजे म्हणूनच आम्ही या इन्स्पेक्टरांना बोलवून घेतलं." ते पोलीस म्हणतात की "म्हणूनच आम्ही इथे आलो होतो, बापूसाहेबांनी कंप्लेंट केली होती." आता सपकाळ टोमणा मारतात की "काय आहे बापूसाहेब, आता तरी गाव सुरक्षित ठेवा. जे काही घडलंय ना ते खूप लज्जास्पद घडलंय." बापूसाहेब म्हणतात, "अरे वा, म्हणजे काय, आम्ही करणारच सगळं, गाव आमचा, आम्ही गावचे." सपकाळ साहेबांच्या मिसेस म्हणतात, "चला आता आपल्याला उशीर होतोय." आता हे बापूसाहेब म्हणतात, "अहो आम्ही पण निघालोच होतो की लगेच." आता ते इन्स्पेक्टर म्हणतात, "काळजी घ्या तुम्ही पण सपकाळ साहेब, कोणीतरी फिरतंय गावामध्ये." आता सपकाळ साहेब पण निघतात आणि बापूसाहेब पण निघतात. सपकाळ साहेबांनी आता पिंकीला घरी आणलंय. सपकाळ साहेब पिंकीला म्हणजे त्यांची मिसेस काळजी घेते पिंकीची, तिला पाणी वगैरे दिलंय, चहा दिलाय. आता सपकाळ साहेब खाली आलेत. पिंकी एकदम उठून उभी राहते. ते म्हणतात, "अगं बस बस पोरी, व्यवस्थित आहेस ना, काही त्रास नाही ना तुला?" पिंकी म्हणते, "हो हो, मी अगदी छान आहे." आता सपकाळ साहेब म्हणतात, "बरं आता सांग बरं, कोण आहेस तू, काय नाव आहे तुझं?" आता पिंकी जरा घाबरते. ती पिंकी असं सांगायला जाणार तर सपकाळ साहेबही तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. सपकाळ साहेब म्हणतात, "अगं बोल बोल, घाबरू नकोस, कोण आहेस तू, इथे काही घाबरायसारखं नाही आहे." पिंकी मग तिचं नाव पिहू सांगते सपकाळ साहेबांना. सपकाळ साहेब म्हणतात, "छान नाव आहे हं तुझं. आता सांग तू एवढ्या रात्रीची ह्या गावात काय करत होतीस?" आता पिंकी सांगते की "मी या गावात नवीन आहे ना, अहो काम शोधायला आले होते मी, आणि त्यातनं दुष्काळात 13वा महिना, काय सांगू तुम्हाला, माझी बॅग चोरीला गेली हो. त्यात माझं सगळं होतं, पाकीट, मोबाईल, माझं सर्टिफिकेट समद होतं. काय करावं काय नाही समजतच नव्हतं बघा. आणि माझ्या मागे लफंगे लागले ना पाठी, त्यांच्यापासून वाचत पळतच होते तर तुमच्या गाडी समोर आले ना." "काय साहेब, तुमचे ड्रायव्हर म्हणजे एक नंबर हा, काय पटकन ब्रेक मारला बघा वेळेवर. पण सॉरी हां, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला." आता ह्यांना थोडं थोडं वाटतंय की हिचा ॲक्सेंट पिंकीसारखा आहे, पण तरीसुद्धा त्या मिसेस म्हणतात की "अगं सॉरी काय त्याच्यात, तुझं खूपच छान नाव आहे गं." पिंकी म्हणते, "थँक्यू." त्या पिंकीला विचारतात, "तुझं इतकं गोड नाव कोणी ठेवलं गं पोरी?" पिंकी म्हणते, "आता ते मला काय माहिती, मी पाळण्यात अशी छान बेबी डॉल होते ना." तर ते हसायला लागतात. पण सपकाळ साहेबांच्या मिसेस म्हणतात, "अगं बाई, तू वाचली ना, त्याचा आनंद वाटला गं मला, पण तुझे घरचे काळजी करत असतील ना, आणि तू म्हणालीस की तुझा मोबाईल पण चोरीला गेलाय ना, तुझ्या घरी तू कळवलं नसेल." आता पिंकी म्हणते, "नाही ना, माझ्या घरी नाही कळवता आलं मला." तर सपकाळ साहेब म्हणतात, "तू काळजी करू नकोस, आम्ही कळवतो. कुठे राहतात तुझे आईवडील, काय करतात?" आता पिंकी म्हणते, "मला पण नाही माहिती माझे आईवडील कुठे राहतात." सपकाळ साहेबांना जरा आश्चर्यच वाटलंय. ते म्हणतात, "म्हणजे असं का बोलतीयस तू?" पिंकी म्हणते, "मला नाही माहिती माझे आईबाप कोण आहेत ते. मी माझ्या आईवडिलांना कधीच नाही भेटले." आता पिंकीला समजेना काय उत्तर द्यावं. सपकाळ साहेब विचारतात, "अगं मग तुझं पालनपोषण कोणी केलं?" आता पिंकीच्या तोंडून अचानक माऊली, म्हणजे ती देवाचा दावा करत असते, आता काय बोलावं ते कळत नसतं तिला. तर आता लगेच ते म्हणतात, "माऊली म्हणजे?" पिंकी म्हणते, "माऊली, माऊली अनाथ आश्रम. अहो तिथेच मी लहानाची मोठी झाले बघा. ते आश्रम ना पुण्यात आहे. तिकडे ना एक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडेच मी कामाला होते." आता सपकाळ साहेब विचारतात, "काय नाव त्या डॉक्टरांचं?"
पिंकी म्हणते लई भारी डॉक्टर आहे बघा, देवयानी सदावर्ते अशा भारी डॉक्टर आहे तुम्हाला काय सांगू, म्हणजे एकदम होपची तोपच आहे बघा. आता पिंकीचा होपची तोप हा शब्द ऐकून सपकाळ साहेब एकदम आश्चर्यचकित होतात आणि पिंकीकडे बघायला लागतात. पिंकीच्या पण लक्षात येतं की अरे देवा, आपण हे काय बोलून गेलो. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं की सपकाळ साहेब पिंकीला ओळखू शकतील का? पण पिंकीने सपकाळ साहेबांना विश्वासात घेऊन हे सांगायला हरकत नाही आहे. पण ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. पुढे आपण इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय युवराज पहाटे पहाटे उठलाय आणि त्याच्या हातात पिंकीची बांगडी, म्हणजे तो कडकडं म्हणतोय, आता ती बांगडी त्याच्या हातात आहे आणि युवराज ती सगळ्यांना दाखवतो आणि म्हणतो बघा, आम्ही काल माझ्या कारभारणीला भेटलो होतो रात्री, आम्हाला पक्का विश्वास आहे ती आमची कारभारीनच होती. सुशीलाबाई त्याला म्हणतात, ए बाबा, 7 जन्म जरी शोधलं ना तर तुझी बायको तुला सापडणार नाही, काही नको बघू वाट तिची, ती येणारच नाही आहे. धनंजय म्हणतो, अहो युवराज, आम्ही तुम्हाला तिथे घ्यायला गेलो तेव्हा तुम्ही एकटेच होतात, दुसरं कोणीच नव्हतं तिथे, मुलगी तर नव्हतीच, फक्त त्या सपकाळ साहेबांच्या गाडीत एक मुलगी होती. आता युवराज लगेच निघालाय सपकाळ साहेबांकडे. सगळे म्हणतात, अरे बाबा युवराज, कुठे चाललास तू? युवराज म्हणतो, हे कडं ज्या पोरीच्या हातातलं आहे ना, त्या पोरीच्या हातात घालून पाळणारे आम्ही सपकाळ साहेबांकडे चाललो आहे. आता युवराजची जी शंका आहे ना प्रेक्षकांनो, ती 100% खरी ठरेल का हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण आता या सपकाळ साहेबांची मुलगी आली आहे फॉरेनवरून, मिताली. आता पुढची थोडी झलक सांगू का मी तुम्हाला? प्रेक्षकांनो, आता युवराज नक्की पिंकीच्या हातात ते कडं घालून बघेल आणि त्याला लगेच समजेल की ही त्याचीच कारभारी नाही, तो पिंकीशीच लग्न करणार. बघा प्रेक्षकांनो, मस्त ट्विस्ट घेतला यांनी, मला तर प्रचंड आवडलाय. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि प्लीज प्लीज हे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका आणि त्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. प्रेक्षकांनो, वाट कसली बघताय? सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज, कारण पुढचे रिव्ह्यूज मस्तच होणार आहेत. धन्यवाद.